नमस्कार मित्रांनो, मी शुभम भावे आणि तुम्ही बघत आहात क्लिकचा अप्लाय कर. आज आपण बघणार आहोत पीएम किसान ई केवायसी कशी करायची. तुम्हाला माहिती असेल, आपण दरवर्षीप्रमाणे किंवा 2 वर्ष आधी आपण केवायसी केला होता. ह्यावेळी सुद्धा 23वा हप्त्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने ई केवायसीची प्रोसेस सुरू केली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना ही प्रोसेस आणि ही केवायसी करणे अत्यावश्यक, तरच यांना पुढचा लाभ मिळेल. तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया ई केवायसी कशी करायची, ते पण घर बसल्या तुम्ही स्वतः आपल्या फोनमध्ये करू शकता. चला तर मग बघूया. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर येऊन पीएम किसान सन्मान निधी हे सर्च करा. सर्च झाल्या की तुम्हाला पहिलाच ऍप्लिकेशन मिळेल, तो इन्स्टॉल करा. ओपन करून इथं काही परमिशन मागेल ते परमिशन द्या. त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. असा इंटरफेस येईल. भाषा निवड करायचा, इंग्लिश हिंदी म्हणून कोणता एक निवड करून सबमिट करा. त्यानंतर इथं 2 ऑप्शन येणार, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉगिन वर क्लिक करायचं. त्यानंतर आहे लॉगिन टाईप मध्ये बेनिफिशरी हा असा ऑप्शन येईल, याच्यावर क्लिक करा. इथं तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायला लागेल. त्यानंतर फेशियल ई केवायसी लॉगिन. ह्या अगोदर तुमच्याकडे आधार फेस आयडी ॲप असणे आवश्यक आहे. बघा स्कॅन करून इथं बघ म्हणत आहे की फेस आयडी ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला डायरेक्ट तो गुगल प्ले स्टोर घेऊन जाईल आणि इन्स्टॉल करायचा ऑप्शन येईल. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही आपोआप पीएम किसानच्या ॲपवर येणार. ॲप आल्यावरती लॉगिन फेस आयडी करा, स्कॅन करा. शेतकऱ्याचा फेस स्कॅन करता वेळी त्यांचे डोळे ब्लिंक करायचे, चालू बंद उघड झाप करा. उघड झाप केल्यानंतर इथं तुम्हाला एमपिन सेट करायला सांगेल. तुम्ही रॅन्डमली काही टाकू शकता. मी 1 2 3 4 5 6 ठेवलंय, तुम्ही आपल्यानुसार सेट करा. सबमिट केल्यानंतर इथं येणार डॅशबोर्ड, याच्यावर क्लिक करा. इथं बघा वर सगळी माहिती दिसत आहे. खाली या ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरी यावर क्लिक करा. क्लिक झाल्यावर इथं तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायला लागेल. बघा लगेचच जसं तुम्ही आधार नंबर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काही माहिती येणार. त्यावर आधार नंबर टाकून स्टार्ट ई केवायसी वर क्लिक करा. इथं तुम्हाला पुन्हा एमपिन विचार, जेव्हा तुम्ही लॉगिन करता एमपिन टाकलाय, एमपिन टाका. एमपिन टाकल्या की लगेच तुम्हाला स्टार्ट ई केवायसी ऑप्शन येणार. पुन्हा शेतकऱ्याचा फेस स्कॅन करायचा आहे, डोळे उघड झाप करून ते फेस ऑथेंटिकेशन होणार. हे बघा लगेच तुमचं ई केवायसी प्रोसेस कंप्लीट झाली आहे. इथं म्हणत आहे 24 तासांनी ई केवायसी कंप्लीट होणार, पण ही प्रोसेस लगेच एकदम तुरंत 5-2 मिनिटातच होते. तर आपण जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ही स्टेप फॉलो करा. पुन्हा तर ही होती पीएम किसानची ई केवायसी करण्याबाबतची प्रोसेस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला बघत राहा. धन्यवाद.